हॅलो हॅलो हॅलो. पंचांनी एका इनिंगला 15 मिनिटाचा टाइम राहील, तरी तुम्ही वारंवार सांगत राहा. कोडीत प्रीमियर लीग पर्व 6वे आणि त्याचा दुसरा आणि अंतिमचा दिवस आणि चालू असलेला हा आजच्या दिवसातला दुसरा सामना. भैरवनाथ 11 विरुद्ध नाथ जोगेश्वरी 11. भैरवनाथ 11 संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अतिशय उत्कृष्ट असलेल्या निसर्गरम्य वातावरणात चाललेले क्रिकेटचे भव्य आणि दिव्य असे सामने आणि त्याचा हा दुसरा आणि अंतिमचा दिवस. पंच म्हणून काम पाहत आहेत अनिकेत फडतरे. चला, टायमर चालू झालाय. ओमकार बर्दे याची नोंद घ्या. सामना चालू करून घ्या. पहिला चेंडू उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. खराब क्षेत्ररक्षण. थोडस खराब क्षेत्ररक्षण. स्ट्रायकर एंडवर आलाय तो ओमकार. गोलंदाजी करतोय तो ओमकार. एकाच संघात वारंवार पाहायला मिळतात हे खेळाडू. टाकलेला उत्कृष्ट असा चेंडू. स्वैराचा चेंडू. वाईड स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा ओमकार टू ओमकार. टाकलेला चेंडू. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. त्यावर प्लेड करण्याचा प्रयत्न केला. अतिशय वेगवान चेंडू. ओमकार अतिशय वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तसेच ओमकार जो फलंदाजी करतोय तो देखील अतिशय उत्कृष्ट फलंदाजीसाठी जाणला जातो. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू आणि उत्कृष्ट असा चेंडू. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. एक चेंडू शॉर्ट पिच आणि एक चेंडू यॉर्कर. वाईट चेक करा. रिव्ह्यू. एकच रिव्ह्यू याची नोंद घ्या. वाईट साठी घेतलेला हा रिव्ह्यू संघाने नोंद घ्यायचे. प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू राहील. तो जर सक्सेस झाला तर पुढचा रिव्ह्यू. ऑन फील्ड जो डिसिजन असेल तो द्या, कारण अवेलेबल नाहीये. ऑन फील्ड डिसिजन असेल तो द्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओमकार टू ओमकार. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असा चेंडू टाकलाय. काही समजत नाही ओमकारला. एकाच संघात वारंवार खेळणारे हे खेळाडू एकमेकांच्या ज्या. पुन्हा एकदा फुलटॉस यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. त्यावर थोडस खराब क्षेत्ररक्षण. एक तर पूर्ण केली. थोडीशी संत अशी सुरुवात झाली ती भैरवनाथ ब्लास्टर संघाची. अतिशय उत्कृष्ट असा कालच्या दिवसभरात खेळ केला तो भैरवनाथ ब्लास्टर संघाने. 2 सामने त्यांनी जिंकले. एक सामन्यात त्यांना मात्र पराभूत व्हावं लागलं. आणि अतिशय उत्कृष्ट असा देखना फटका, दिमागदार फटका, ब्रँडेड षटकार. षटक समाप्तीचा इशारा. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा. एक षटक समाप्त 10 धावा. बिनबाद 10 धावा. चला, चेंडू आयोजकांना एक विनंती आहे की चेंडू पटकन आतमध्ये पाठवायचा आहे. आज भरपूर सामने उरकायचे आहेत आपल्याला
आणि पावसाचं देखील वातावरण आहे, त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करायचंय. खेळाडूंनी देखील क्षेत्ररक्षण पटकन सजवायचंय. एकच ओव्हरचा पॉवर प्ले आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो नाना बडदे, मनोज बडदे उर्फ नाना. कालच्या सत्रात चांगली गोलंदाजी केलेला गोलंदाज नाना. पहिली ओव्हर टाकली ओमकारने, त्याचा छोटा बंधुराज नाना. टाकलेला उत्कृष्ट असा चेंडू, त्यावर घेतलेली काळा, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. त्यावर एक धाव तर पूर्ण केली. ओमकारला कुठंतरी लय सापडत नाहीये, कुठंतरी त्याच्या बॅटीवर चेंडू येत नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला अनुभवाची खान मंगेश आबा तळेकर, वारंवार गेली 6 वर्ष ज्या खेळाडूने आपल्या खेळाचा डंका गाजवला असा मंगेश आबा तळेकर स्ट्रायकर एंड वरती. पुन्हा एकदा टाकले चेंडू आणि पुन्हा एकदा बॅटची घेतलेली काढा आणि त्यावर घेतलेला हा उत्कृष्ट असा झेल बाद आणि संघाला लागलेला हा पहिला धक्का. हा कॅच आहे की ही मॅच आहे ही येणारी वेळच सांगल. कारण जो फलंदाज फॉर्म मध्ये होता तोच फलंदाज कुठेतरी बाद झालाय, परंतु होत राहतं, हा खेळ आहे. चला स्पीडअप करायचंय. वारंवार सूचना करत राहा पंच. फलंदाजीसाठी आलाय तो आणखी एक तडाखेबंद फलंदाज अक्षय जाधव. पुन्हा एकदा मनोज, टाकलेला चेंडू, अतिशय चांगला चेंडू आणि हा झेल बाद. संघाला लागलेला दुसरा धक्का, झेल बाद. कुठेतरी नाथ जोगेश्वरी संघाचा आनंद गगनात मावत नाहीये, कारण संघाला बॅक टू बॅक 2 धक्के लागलेत भैरवनाथ 11 संघाला. आणि आता फलंदाजीसाठी चाललाय तो कालचा दिवस गाजवलेला सागर खैरे. कुठेतरी ऑक्शन पासून या खेळाडूची चर्चा चालली होती. या खेळाडूसाठी कुठेतरी दोन्ही टीम भांडत होत्या आणि तोच खेळाडू आता मैदानात. जो विश्वास त्याच्यावर दाखवलाय तो कुठेतरी सार्थक करावा लागेल. मनोज सागर, टाकलेला उत्कृष्ट असा चेंडू आणि का माझ्यासाठी भांडणं चालली होती, का ऑक्शन मध्ये सर्वजण माझ्यासाठी लढत होते हे दाखवून देत आहे तो सागर. अतिशय उत्कृष्ट असा फटका, चरण षटकार. धावसंख्या पोहोचली ती 17 धावा, 2 बाद 17. दुसरं षटक प्रगतीपथावरती. आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, तरी पुढील संघांनी तयार राहायचंय. चला पुढचा चेंडू, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. एक तेरी तो एक मेरी, अशी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो मनोज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, टाकलेला चेंडू, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, त्यावरती फटका तर मारलाय. त्यावरती निलेशचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. निलेश आपल्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. वारंवार त्याचे झेल असतील, त्याचे फिल्डिंग असतील, ग्राउंड फिल्डिंग असेल, यासाठी ओळखला जाणारा क्षेत्ररक्षक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 2 बाद 18 धावा, 2 बाद 18. 2 षटक समाप्त. गोलंदाजीसाठी आलाय तो आकाश उर्फ तात्या. पुन्हा एकदा सागर तयार, आकाश टू सागर. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. एक आकाश आहे तर एक सागर आहे, दोघही परस्पर विरोधी असणारे. आज आकाश आणि सागर लढतायत, झुंजतायत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. कुठेतरी दबाव आणि दबाव वाढत चाललाय तो भैरवनाथ ब्लास्टर संघासाठी. ओमकारने मार्गदर्शन केलंय सागरला. पाहूया आता काय होतंय, कोणता कानमंत्र दिलाय. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, परंतु थोडीशी दिशा भरकटली. वाईट चेंडू, त्यावरती एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा
अ- थोडासा संत सामना चाललाय. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट चेंडू. जो टप्पा आहे ना तो कुठंतरी पकडलाय तो आकाशने. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू थोडासा दिशा भरकटला, त्यावरती फटका तर मारलाय, त्यावरती झेल सुटलाय आणि रनआउटचा प्रयत्न आणि हा धाव बाद. कुठंतरी ही आत्महत्या म्हणावी लागेल, कारण आधीच संघ हा पिछाडीवर होता आणि त्यामध्ये अजून एक रनआउट झालाय. कुठंतरी कॉलिंग थोडस फसलंय आणि त्यावरती संघाला लागलेला मोठा धक्का सागर खैरेच्या स्वरूपात. आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो साहिल. प्रॅक्टिस मॅच मध्ये याच साहिलने 9 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता, तोच साहिल. परंतु प्रॅक्टिस मॅच वेगळी असते आणि ऍक्च्युअल मॅच वेगळी असते, त्याचा कुठेतरी दबाव असतो आणि त्या दबावाचा सामना करतोय का तो साहिल. पाहूया. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो आकाश उर्फ तात्या. पुन्हा एकदा आकाश टूस आणि अतिशय देखणा असा फटका, कवचला मारलेला फटका आणि त्यावरती ह्या 4 धावा चौकार. धावसंख्या झाली ती 24. आणि आत्ताच आगमन झालंय ते कालचा दिवस ज्यांनी आपल्या कॉमेंट्रीने गाजवला, ते कोडीत गावचे आकाश चोप्रा म्हणून ओळखले जातात ते अभिषेकजी तळेकर. थोड्या आवाजात त्यांचा सुमधुर आवाज आपल्याला. चला पुढचा जो सामना आहे ना तो कुणाचा आहे? नाथसाहेब 11 आणि छत्रपती 11. टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. चला श्रेयस गोलंदाजीसाठी आलाय तो श्रेयस तो ओमकार. आणि याच ओमकारने कितीतरी वेळा श्रेयसच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्यात, परंतु दबाव काय करतो ते आपण पाहूयात. कुठंतरी 2 ते 3 षटकारांची गरज संघाला. आणि वाईट स्वरूपाचा चेंडू. श्रेयसला देखील माहिती आहे की पुढचा जो फलंदाज आहे तो काय ताकदीचा फलंदाज आहे. पुन्हा एकदा श्रेयस टाकलेला चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि त्यावरती झेल बाद. संघाला लागलेला 4था मोठा धक्का. ओमकार जरांडे बाद. धाव संख्या झाली ती 25 धावा. फलंदाजीसाठी आलाय तो संघाचा संघ मालक भाऊसाहेब झरांडे. अतिशय शांत मनमिळाऊ व्यक्तिमत्व भाऊसाहेब झरांडे. मुंबई पोलीस भाऊसाहेब झरांडे. कुठंतरी देशासाठी कर्तव्य गाजवता आपली आवड देखील जोपासताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा श्रेष्ठ भाऊ. पुन्हा अतिशय उत्कृष्ट असा मारलेला फटका, त्यावरती 1 धाव पूर्ण. आणि आता स्ट्रायकर एंडवर आलाय तो साहिलला कुठंतरी चांगलं फिनिश करावं लागेल. वेग आणि प्रचंड वेगावर स्वार झालाय तो श्रेयस. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टाकले चेंडू आणि यावरती मारलेला उत्कृष्ट फटका. 6 रन षटकार.
पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका. दोन क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकांची दरी भेदताना आली होती साहिलला आणि बाद झालाय साहिल. संघाची धावसंख्या झाली ती 32 धावा. 5 बाद 32 आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो ललित. चला यानंतरचा टॉस होणार आहे छत्रपती 11 विरुद्ध नाथसाहेब 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथं हजर राहायचंय आणि अतिशय उत्कृष्ट असा फटका. त्यावरती एक धाव तर झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण आणि 2 धावांनंतर संघाची धावसंख्या झाली ती किती झाली 34. धावा झाल्या 34. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. चला टॉस पाहूया. टॉस का बॉस कोण होतंय. छापा इज द कॉल. छापा इट इज. टॉस जिंकलाय तो छत्रपती 11 संघाने. छत्रपती वॉरियर्स संघाने. आपला निर्णय देखील ते सांगतील थोड्या वेळात. चला क्षेत्ररक्षण लावा. अंपायर स्पीडअप करा. वारंवार सूचना करा. चला स्पीडअप करायचंय. आपले 2 फलंदाज देखील पाठवा. चला ओमकार आपले फलंदाज पाठवा. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे आणि भैरवनाथ 11 संघाला देखील कुठंतरी आपली ताकद दाखवावी लागेल. त्यांच्याकडे उत्कृष्ट असा गोलंदाज ओमकार, वेगाचा बादशाह ओमकार त्यांच्याकडे देखील आहे. याची देखील नोंद घ्यायची त्यांनी. चला स्पीडअप करा. स्पीडअप करा. आपल्याला फायनल जर उजेडात खेळवायचे असेल किंवा फायनल जर आपल्याला 5-6 ओव्हरची खेळवायची असेल तर आता स्पीडअप करावं लागेल. चला सगळ्या संघांचे संघ मालक, फक्त संघ मालक इथं माईकशी संपर्क सागा. सगळ्या संघांचे संघ मालक एक सूचना आहे. ओमकार, ओमकार इकडे आला तरी चालेल. नाथ जोगेश्वरीचा ओमकार. भैरवनाथ ब्लास्टरचा संघ मालक एक 2 मिनिटासाठी इकडे पाठवा. फक्त मॅच चालू करून घ्या तुम्ही, काय प्रॉब्लेम नाहीये. चला कोटेश्वरचा पण या, नाथ साहेबचा या, नाथ जोगेश्वरीचा या, नाथ बाबाचा पण या. आले का संघ मालक अमोल शेठ. मला सामना चालू करून घ्या.
होम्याने मारलेला षटकार. आणि हा नो चेंडू ओमकार बडदे यांच्यासाठी संघ मालक अमोल शेठ बडदे यांच्याकडून 3 षटकाराला 500 रुपये. हो किती झाले दादा? 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर पोहोचते ती 7 धावा. छत्रपती वॉरियर्स संघाने टॉस जिंकून बॉलिंग घेतलेली आहे. झाले 7-7-7 या आपल्या चालू असलेल्या कोडीत प्रीमियर लीगला सूरज गोलंदाजी करतोय तो सूरज. चला टाइमर चालू आहे. स्पीडअप करा स्पीडअप करा स्पीडअप करा. संघाचे कर्णधार मंगेश आबा वारंवार सूचना करा स्पीडअप करा नंतर 3 रनांची पेनल्टी दिली जाईल. उत्कृष्ट असा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आयोजकांना सूचना आहे पाण्याची सोय करा. खेळाडूंना दुखापत होऊ शकते. पाण्याची सोय करा. खेळाडूंना दुखापत होऊ. अंपायर बॉल किती झालेत? 2 1 ओके. पुढचा चेंडू सूरज तो आकाश. सूरज आकाश आणि चांगला चेंडू त्यावरती 1 धाव पूर्ण. चला स्पीडअप करा. पुढचा चेंडू टाकलेला चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू शरीरभेदक चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू कुठे दबाव पुन्हा एकदा टाकलेला चेंडू अतिशय उत्कृष्ट असा फटका त्यावरती 1 धाव तो पूर्ण. दुसऱ्या धावेचा आणि चेंडू आडलाय अलीकडेच आडलाय चेंडू. कुठं ते ग्राउंड देखील साथ देत आहे ते भैरवनाथ ब्लास्टर संघाला. मुंबई पोलीस भाऊसाहेब झरांडे त्याच्या पळाईने चेंडूवर गेले परंतु कुठं थोडंसं मिसफिट झालं. टाकलेला चेंडू आणि त्यावर मारलेला उत्कृष्ट फटका छेरन षटकार. ओमकार बडदे ब्रँडेड षटकार. धाव संख्या झाली ती 16 धावा. 16 धावा. वाईट स्वरूपाचा चेंडू दिशाभर करताना
अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, नो लुक शॉट मारण्याचा प्रयत्न. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा. 12 चेंडू 18 धावा. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे नाथ जोगेश्वरी संघाला. तसेच आपल्या या स्पर्धेला ज्यांचं मोलाचं योगदान लाभलं असे नाथबाबा 11 संघाचे संघ मालक कर्णधार सूरज शेठ अवचरे यांचं देखील सहर्ष असं स्वागत. अतिशय खेळाडू वृत्तीचे साठी ओळखले जाणारे सूरज अवचरे काल त्यांच्या संघाला पराभव जरी पत्करावा लागला तरी आज नवीन जोशात नवीन उमेदीत ते पुन्हा आपल्या संघाला मैदानात घेऊन आलंय. त्यांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष असं स्वागत. कालचा जो दिवस झालाय तो सोडून द्यायचा आहे, कुठेतरी नवीन सुरुवात करायची आहे. कारण अजूनही प्रत्येक संघाला क्वालिफाय होण्यासाठी चान्स देखील मिळणार आहे. त्यामुळे पूर्ण आपली ताकद लावायची आहे प्रत्येक संघाने. पुन्हा एकदा मंगेश टू आकाश, तडाखेबंद फलंदाज आकाश, टाकलेला चेंडू त्यावरती एक धाव पूर्ण आणि अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. भाऊचं संघाचा संघ मालक, गेले 6 वर्ष भैरवनाथ ब्लास्टर संघाचा संघ मालक म्हणून ओळखला जाणारा खेळाडू भाऊसाहेब झरांडे, मुंबई पोलीस. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू त्यावरती आणि कुठंतरी चेंडूला आणि भाऊ आज हॉटस्पॉट वर आहे, वारंवार चेंडू त्याच्याकडे जातोय. पुन्हा एकदा अनुभवाची खान असणारा मंगेश तळेकर आणि तडाखेबंद फलंदाज आकाश बर्दे. आकाश बर्दे सेट ऑन दी फायर, शेरान षटकार. कुठेतरी सामन्याची हवा काढणारा हा षटकार. धावसंख्या झाली ती 27 धावा. 27. अजूनही 8 धावांची गरज आहे. 8 चेंडू 8 धावा आणि कुठेतरी 6च्या रन रेटने आता रन बनवायचे नाथ जोगेश्वरी संघाला. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू आणि आकाश बर्दे ब्रँडेड षटकार. वाघाचा छावा या मारल्यात 6 धावा. आकाश बर्दे सेट ऑन दी फायर, 6 रन षटकार. आणि आता कुठेतरी 7 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे नाथ जोगेश्वरी संघाला. आपला दुसरा विजय त्यांना कुठेतरी दिसत आहे. आता आकाशच्या 3 जर षटकार मारले तर 500 रुपयांचं पारितोषिक आणि कुठेतरी निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटक समाप्त. षटकाच्या समाप्तीनंतर आता 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. आणि आकाशने जर हा चेंडू षटकार मारला असता तर कुठेतरी संघ मालक अमोल शेठ बर्दे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जमा झालं होतं. बक्षिसांचा पाऊस असणारी ही स्पर्धा कोडी प्रीमियर लीग पर्व 6वे आणि 6व्या पर्वातील दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातले दुसरा सामना. आणि आता राहिले चेंडू 5 आणि धावा बनवायच्या 2. सामना इथून देखील फिरू शकतो. कुठेतरी 1 विकेट आणि सामना फिरू शकतो. टाकले चेंडू आणि त्यावरती मारलेला ओमकार बर्दे ब्रँडेड 4 रन चौकार. विजय संघ नाथ जोगेश्वरी 11. विजेता संघ ठरलाय नाथ जोगेश्वरी 11 संघ. चला यापुढील होणारा सामना
छत्रपती वॉरियर्स विरुद्ध नाथसाहेब 11. तन्मय गायकवाड माईकशी संपर्क साधा. तन्मय गायकवाड. भाऊसाहेब जरांडे इकडे यायचं जरा 2 मिनिटं. भाऊसाहेब जरांडे